जाते आश्रय जाते जे आहेत ते प्रामुख्याने सर्वांना हत्या जात आहेत. त्यामुळे प्रामुख्य मागणी आमची तालुक्यातील अवैध धंदे बंद झाले पाहिजेत. साहेब मी त्याची असं वेळ घेत नाही. आता एखादं उदाहरण सांगतो या पोलीस प्रशासनाचं कशा पद्धतीचं कामकाज चालू असते काय असते. कारण निव्वळ आपला अवैध धंदे झाले म्हणून हे झाले म्हणून पोलीस प्रशासन थांबत नाही. काल परवा एक घटना घडली होती बेवदूरमध्ये गेल्या 10 तारखेला घटना घडली. तिथल्या एका कुटुंबावर शेजारच्याच कुटुंबाला भाकूला वाद होता हल्ला केला. ते कुटुंबाच्या पोलीस स्टेशनात तक्रार द्यायला आलं तर ज्याच्यावर तक्रार द्यायला आली त्याच्यानंतर त्याला 2 दिवस थांबवण्यात आलं. दुसऱ्या त्यांच्या ऑपोजिटनं क्रॉस कंप्लेंट घेतली आणि त्या कुटुंबातील त्या पोरावर जो एक विद्यार्थी होता 21 वर्ष होता शाळा शिकत होता त्याच्यावर हाफ मर्डरचा 307चा गुन्हा दाखल केला या पोलिसांनी. आणि निव्वळ 307चा गुन्हा दाखल केला नाही. गेले ते समोरची क्रॉस कंप्लेंट होती त्या पार्टीवर 10 तारखेला गुन्हा दाखल असताना आज तागायत एक केस एकही बार झाला नाही. आणि याच्या पलीकडे सांगतो साहेब ज्या गुन्हा तिथं घडला ज्या माणसाच्या डोक्यात पडले त्या डोक्यामध्ये 17 टाके पडलेले आहेत. 17 टाके करून मेंदू जखम गेलेले आहे. एवढं असताना 307 326 सारखा गुन्हा नसताना किरकोळ स्वरूपाचा गुन्हा पोलिसांनी तिथं नोंद केला. आणि त्या आरोपींना गेल्या 10 तारखेपासून आज 16 26 27 तारखे मोकार सोडलेला आहे. म्हणजे हे कुणाच्या आशीर्वादाने चालतं. जर यांची चौकशी केली यांचे फोन ट्रॅप केले यांचा करता करविता तिथं पुढे निघेल. म्हणजे पोलीस नुसत्या गावात धंद्याच्या विरोध नाही. तालुक्यातील चिरमुरी घ्यायच्या लोकांची घरं मोडायची लोकांच्या घराघरात म्हणणं लावायचे आणि यातून मिळणारा जो काय आहे यांच्यावर आधी गोंधळी चालू आहे. त्यामुळे दादा आम्ही सातत्याने सांगतो की निव्वळ आंदोलन करून आपलं थांबणार नाही. बारकाईने यांच्यावर आपला आज इथून पुढे आपला बारकाईने यांच्यावर वॉच लागेल. इथून अवैध धंदे जे असतील त्याच्यावर बारकाईने बघितलं पाहिजे. याच्या पुढे तालुक्यामध्ये स्टिंग ऑपरेशन प्रत्येक कार्यकर्त्याने केलं पाहिजे. ज्या भागातले जिथं पाणी कमी आहे तिथले व्हिडिओ सोशल मीडियावर आले पाहिजे. जिथं लाईट नाही तिथले व्हिडिओ आले पाहिजे. ज्या तालुक्यात अवैध धंदे चालू आहेत तिथले व्हिडिओ सोशल मीडिया आले पाहिजे. आणि आता मी बोलणार नाही पण तिथं पण त्यांच्या स्थळ केले पाहिजेत. आणि सर्व उघड आणून देण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या तरुणाची तुमच्या आमच्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचे. त्यामुळे इथून पुढे आपण सर्वांनी जागरूक आहोत एवढंच मी विनंती करून थांबतो. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.